नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पोवार तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये। तर बघा मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी ते 6वी म्हणजे इयत्ता 5वी ते 6वीचा अभ्यासक्रम नेमका कोणता कोणता आहे ते पाहणार आहोत आणि त्या इयत्तेमध्ये मुलांना काय काय आलं पाहिजे ते पण आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर बघा, इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतचा व्हिडिओ आपण या अगोदर घेतलेला आहे। तो अभ्यासक्रम काय आहे, त्या मुलांना काय आले पाहिजे हे आपण घेतलेलं आहे। तर बघा, आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी आणि 6वीच्या मुलांना काय आले पाहिजे आणि त्यांचा अभ्यासक्रम काय आहे ते आज पाहणार आहोत। तर बघा, नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण 7वी आणि 8वीचं पण घेणार आहोत। तर बघा आता मित्रांनो, 1ली ते 4थी पर्यंत मुलांना मराठी, गणित आणि इंग्लिश हा विषय असतो। तर 5वीच्या पुढे मुलांना हिंदी, विज्ञान, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र हे 5 विषय त्यामध्ये ऍड केलेले असतात। म्हणजे एकूण 5 विषय मुलांना वाढतात। तर बघा, जसं मुले वयाने मोठी होत जातील तसतसे मुलांचा अभ्यास पण म्हणजे वाढत गेलेला आहे। त्याप्रमाणे आता हाही 5वीचा अभ्यास म्हणजे पुढे पुढे हे विषय त्यांना वाढले, त्यामुळे हा सिलेबस त्यांना म्हणजे त्यामध्ये ऍड केलेला आहे। तर बघा, आता मराठीमध्ये बघा, याच्या अगोदर आपण 4थी पर्यंत बघितलेलं आहे, मुलांना स्वाध्याय वगैरे लिहायला येतो 4थी पर्यंतच्या मुलांना। तर आता सुद्धा 5वी मध्ये मुलांना कसं सगळं पूर्ण ज्ञान येतं, मुलांना धडा वाचायला येतो व्यवस्थित, धडे पण छान असतात मुलांना, त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे मुलांनी असे धडे 5वीच्या पुढे मुलांना असतात। कविता छान असतात आणि बघा, त्यामध्ये स्वाध्याय मुलांना जरा स्वाध्यायामध्ये वाढ केलेली असते। एका वाक्यात उत्तरे, 3-4 वाक्यामध्ये उत्तरे कशी लिहायची हेही मुलांना असतं। म्हणजे त्यांना ते स्वतः त्या पुस्तकामध्ये प्रश्न जो आहे तो उत्तर त्यामध्ये शोधून त्यांना स्वतः ते लिहावं लागतं। त्यामुळे यामध्ये मुलांना काय होतं की त्यामुळे मुलांचं ज्ञान यामध्ये जास्त वाढत जातं। तर बघा, त्यामध्ये नंतर आणि थोडीशी व्याकरणाची सुरुवात आहे 5वी पासून मुलांना, मराठी व्याकरणाची सुरुवात पण 5वी पासून दिलेली आहे। तर बघा, वाक्प्रचार आहे, त्यांचे वाक्यात उपयोग कसे करायचे हे पण मुलांना दिलेलं आहे। काही उपयोजनात्मक प्रश्न असतात, म्हणजे तू काय करशील असे पण काही प्रश्न असतात, किंवा तुमचे मत सांगा असे काही प्रश्न मुलांना असतात। आता इंग्रजीमध्ये जर म्हणालात तर इंग्रजीमध्ये आपण कसे म्हणजे एकमेकांशी कसे बोलावे, म्हणजे कॉन्व्हर्सेशनचे जे टॉपिक असतात ते या मुलांना यामध्ये असतात। लहान लहान सेंटेन्स दिलेले असतात, ती कशी बोलावी, लेटर्स कसे लिहावे हे पण त्यामध्ये दिलेलं असतं। त्यानंतर बघा, अपोजिट वर्ड असतात काही म्हणजे एकदम सोपे असतात मुलांना, तेही मुलांना म्हणजे आले पाहिजेत। त्यानंतर कविता असतात, स्टोऱ्या असतात, कविता पण छान असतात आणि स्टोऱ्या पण कशा मुलांना म्हणजे इंटरेस्टिंग वाटल्या पाहिजेत अशा स्टोऱ्या पण इंग्रजीमध्ये मुलांना दिलेल्या असतात। त्यानंतर बघा, संख्यांचे स्पेलिंग मिलियन पर्यंत असतं, ते संख्यांचे स्पेलिंग कसं लिहायचं हे पण मुलांना त्या इयत्तेमध्ये असतं। तर भरपूर इंग्लिश वर्ड्स दिलेले असतात आणि त्यांचे वाचन लेखन कसं करावं हेही मुलांना त्यामध्ये असतं। तर बघा, आता त्यानंतर हिंदी हा विषय ऍड केलेला असतो। तर बघा, आपली हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, त्यामुळे मुलांना हिंदी भाषा आलीच पाहिजे। आपला जर महाराष्ट्र सोडला तर भरपूर इतर राज्यामध्ये हिंदी ही भाषा बोलली जाते, त्यामुळे मुलांना हिंदी ही भाषा आलीच पाहिजे। बघा, जसं मराठीमध्ये धडे वगैरे असतात तसं हिंदीमध्ये असतात, त्यांचा स्वाध्याय हिंदीमध्ये लिहायचा असतो मुलांना, त्यामुळे मुलांचं कसं हिंदी एकदम उत्तम होऊन जातं। त्यानंतर जसे मराठीमध्ये वाक्प्रचार असतात तसे हिंदीमध्ये मुहावरे असतात, त्यामुळे मुलांना काय होतं की हे सगळं जे हिंदीमध्ये आहे त्याचं हळूहळू जे शब्द वगैरे आहेत त्या शब्दांना काय म्हणायचं असतं ते सगळे शब्दार्थ पण हिंदीतले दिलेले असतात। तर बघा, त्यामुळे काय होतं की हिंदी विषय हा मुलांचा चांगला होऊन जातो। काही मुलांना हिंदीमध्ये एकदम उत्तम मार्क्स सुद्धा पडतात। तर बघा, अशा प्रकारे हा हिंदी पण विषय त्यामध्ये ऍड केलेला असतो। त्यानंतर बघा, इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, हे पण विषय त्यामध्ये ऍड केलेले आहेत ना। इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, विज्ञान म्हणजे हे सुद्धा विषय आहेत आणि त्यामधून मुलांना भरपूर माहिती दिली जाते। बघा, आता म्हणजे सेमी इंग्लिश मधून पण मुलांना सिलेबस आहे आणि मराठी मीडियम मधून पण सिलेबस आहे। बघा, म्हणजे सेमी इंग्लिशला कसं असतं, फक्त गणित आणि विज्ञान हा जो विषय असतो तो इंग्लिश मधून असतो। बघा, ज्या मुलांना या इंग्लिश कन्सेप्ट कळत नसतील त्यांनी मराठीची पुस्तकं तुम्ही रेफर केली तरी चालतील त्यासाठी, म्हणजे तुम्हाला मराठी पण चांगलं येणार आहे आणि इंग्लिश पण तुम्हाला चांगलं येणार आहे। तर बघा, आता गणित मध्ये नेमकं काय काय कन्सेप्ट असतात, गणित मध्ये काय काय आहे ते आपण जरा बघू। बघा, गणित मध्ये रोमन नंबर्स दिलेले असतात मित्रांनो, अब्जपर्यंतच्या संख्यांची ओळख असते, संख्या अंकात अक्षरात कशा लिहायच्या ते सांगितलेलं असतं, विस्तारित रूप कसं लिहायचं ते सांगितलेलं असतं। त्यानंतर लाखपर्यंतच्या ज्या संख्या असतात त्यांची म्हणजे हातच्याची बेरीज, हातच्याची वजाबाकी हे पण सगळं दिलेलं असतं।
त्यानंतर मोठ्या संख्यांचा गुणाकार भागाकार कसा करायचा हे पण दिलेलं असतं बघा. 4थी पर्यंत मुलांना हे सगळं आलेलं असतं. आता फक्त वाढ काय केलेली असते की फक्त मुलांना जे 3 अंकी 4 अंकी जे असतं 4थी मध्ये किंवा 5 अंकी पर्यंत असतं, आता फक्त मुलांना 6 अंकी 7 अंकी 8 अंकी 9 अंकी अशा संख्या मोठ्या मोठ्या दिलेल्या असतात गुणाकार आणि भागाकार मध्ये. तर बघा कोनमापक जो असतो कंपास मध्ये, त्या कोनमापकाचा उपयोग 4थी पर्यंत काहीच होत नाही मुलांना. काय काय मुलं विचारतात की या मापकाचा कधी उपयोग होणार, म्हणजे कोनमापकाचा उपयोग कधी होणार. तर बघा त्या कोनमापकाचा उपयोग मित्रांनो 5वी पासूनच मुलांना होतो. त्या कोनमापकाच्या द्वारे विविध आकृत्या किंवा कोन त्या कोनमापकाच्या सहाय्याने आपण काढतो आणि तो सिलेबस या 5वी नंतर मुलांना आहे. वर्तुळ ही कन्सेप्ट आहे. त्यानंतर मसावी लसावी एकदम सोप्या पद्धतीनं, म्हणजे लहान लहान एकदम सोप्या पद्धतीनं कसा काढायचा, सुरुवात फक्त मसावी आणि लसावीची 5वीच्या इयत्तेमध्ये आहे. त्यानंतर दशांश अपूर्णांक, त्याला आपण डेसिमल फ्रॅक्शन्स असं म्हणतो, त्याची पण ओळख या इयत्तेमध्ये दिलेली आहे. घड्याळ असतं, त्यावर आधारित काही क्वेश्चन्स असतात आणि ते पण मुलांना एकदम छान उत्तम प्रकारे यायला पाहिजे. परिमिती असते, क्षेत्रफळ असते बघा. परिमिती क्षेत्रफळ याचा अभ्यास मुलांना 4थी पासूनच आहे. त्यामुळे मुलांना हे हळूहळू त्याचे विस्तारित रूप केलेलं असतं मित्रांनो. आणि ते सगळं म्हणजे या 5वीच्या इयत्तेमध्ये आता जे सगळं सांगितलं ते मुलांना यायला पाहिजे. हे जर मुलांना आता व्यवस्थित आलं तर 6वीचा सिलेबस एकदम सोपा जाणार आहे. जे मसावी लसावी आहे ते थोडं डीपली दिलेलं असतं 6वी मध्ये. त्यानंतर परिमिती क्षेत्रफळ असतं ते पण डीपली दिलेलं असतं. घड्याळ असू दे, म्हणजे ज्या किंवा कोनमापकाच्या साहाय्याने ज्या आकृत्या आहेत किंवा वर्तुळ ही कन्सेप्ट आहे, म्हणजे ही फक्त सुरुवात 5वी मध्ये असते आणि ती 5वी मध्ये जर कन्सेप्ट क्लिअर झाली तर 6वी मध्ये पुढे मुलांना ह्याच कन्सेप्ट आहेत एकदम त्या सोप्या सोप्या जाणार आहेत. फक्त पुढे त्याचं विस्तारित रूप दिलेलं असतं. तर बघा अशा प्रकारे आपण 5वीचा सिलेबस पाहिलेला आहे मित्रांनो, आणि हा सिलेबस 5वीच्या मुलांना यायलाच पाहिजे मित्रांनो. आता आपण इयत्ता 6वीचा सिलेबस पाहणार आहोत. बघा आता मित्रांनो 6वीचा पण तोच, म्हणजे 6वीला पण तेच विषय असतात. मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान, इतिहास, भूगोल, त्यानंतर हिंदी, हेच विषय 6वीला पण मुलांना असतात. तर बघा आता मराठीचा जर विचार केला आपण तर 5वी मध्ये मुलांना माहिती असतं की स्वाध्याय कसा लिहायचा असतो. तर त्यामध्ये थोडीशी वाढ केलेली असते. तुम्हाला मगाशीच मी सांगितलं की मुलांना म्हणजे व्याकरणाची सुरुवात म्हणजे 5वी पासून हळूहळू म्हणजे होते आणि 6वी मध्ये जास्त शब्दांच्या जाती असू देत किंवा काळ असू देत, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, या सर्वांची माहिती या 6वीच्या म्हणजे वर्गापासून चालू झालेली असते. म्हणजेच मुलांना बघा एखादा टॉपिक दिलेला असतो, मराठीमध्ये धडा दिलेला असतो किंवा कविता असू देत, त्यामध्ये मुलांना लेखक आणि कवी याविषयी सुद्धा पहिल्यांदा माहिती दिलेली असते. पहिल्यांदा लेखकाची माहिती असते किंवा त्या कवीची माहिती असते आणि मग तो धडा दिलेला असतो. म्हणजे मुलांना समजलं पाहिजे की ते म्हणजे ते लेखक कोण आहेत, त्यांचं काय कार्य आहे, तो कवी कोण आहे, त्यांचं काय कार्य आहे, हे मुलांना समजलं पाहिजे. त्यामुळे ते लेखक आणि कवी यांची पण माहिती दिलेली असतात, जेणेकरून जेव्हा मुले मोठी मोठी होतील, ती स्पर्धा परीक्षा वगैरे देतील, तेव्हा हे लेखक कवी त्यांना माहिती पाहिजेत. त्यामुळे मुलांना हे त्यामध्ये आतापासूनच दिलेलं असतं. नंतर बघा आता इंग्लिशमध्ये बघा 2 लेटर्स वर्ड असतात, 3 लेटर्स वर्ड असतात, 4 लेटर्स वर्ड असतात, 5 लेटर्स वर्ड असतात. हे पण मुलांना लिहायला आणि वाचायला मित्रांनो आले पाहिजेत. सोपी सोपी सेंटेन्स इंग्लिशमध्ये आपण कशी बोलायची किंवा ती कशी लिहायची हे पण मुलांना यायला पाहिजे. कॉन्व्हर्सेशन सारखे टॉपिक यामध्ये पण 6वी मध्ये मुलांना असतात. छान छान स्टोऱ्या दिलेल्या असतात. बघा आता हे सगळं पहिलीपासून मुलांना आपण सगळं घेतो घरी, म्हणजे मुलांनी घरी इंग्लिश म्हणजे लहान लहान शब्द वगैरे कसे बोलले पाहिजेत. आणि मेन महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांनी शब्द पाठांतर करायला पाहिजे. दररोज जर मुलांनी 2-2 जरी शब्द पाठ केले तरी मुलांना किती भरपूर शब्द पाठ होणार आहेत मित्रांनो. त्यामुळे मुलांना जरा इंग्रजी शब्द तुम्ही दररोज म्हणजे 2-2 शब्द तरी पाठ करायला द्यायला पाहिजेत. त्यामुळे मुलांची काय होणार आहे, शब्द संपत्ती वाढणार आहे आणि त्यामुळे त्यांच्या ज्ञानामध्ये सुद्धा भर पडणार आहे. तर बघा आता हिंदी विषय काय हा 5वी पासूनच आलेला आहे. हिंदीमध्ये पण तेच असतं, स्वाध्याय कसा लिहायचा मुलांना. त्यानंतर ग्रामर असतं हिंदीचं सुद्धा, हिंदीमध्ये पण ग्रामर असतं, त्यामध्ये पण काळ असतात हिंदीमध्ये पण, ते सर्व मुलांना आले पाहिजेत. त्यानंतर हिंदीमधून धडे वगैरे असतात, त्याचा स्वाध्याय लिहायचा असतो, वाक्प्रचार असतात, त्याला मुहावरे असे म्हणतो. हे सगळं मुलांना हिंदीतून आलं पाहिजे. तर बघा आता मुलांना गणित हा विषय असतो, तर गणितामध्ये भरपूर कन्सेप्ट आहेत मित्रांनो. ते सर्व गणित मधील मुलांना कन्सेप्ट आल्याच पाहिजेत. बघा त्यामध्ये भूमितीमधील मूलभूत संबंध असेल, म्हणजेच बिंदू, रेषाखंड, रेषा, किरण,
समांतर रेषा याची ओळख दिलेली असते। त्यानंतर कोण असतात मित्रांनो, त्यामध्ये कोणाचे वेगवेगळे प्रकार दिलेले असतात। त्यामध्ये काटकोन, विशाल कोन, लघु कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन, पूर्ण कोन अशा कोणांचे प्रकार असतात आणि तो कोन किती अंशाचा आहे तेही मुलांना समजलं पाहिजे। म्हणजे बाबा आता आपल्याला काटकोन काढायचा तर तो 90 अंशाचा आहे हे मुलांना माहिती पाहिजे आणि ते सगळं कोणांची वगैरे माहिती जी आहे ती या 6वीच्या इयत्तेमध्ये दिलेली आहे। त्यानंतर पूर्णांक संख्या असते, नैसर्गिक संख्या असते, पूर्ण संख्या असते, धनसंख्या असते, ऋण संख्या असते, यांची ओळख म्हणजेच यामध्ये दिलेली असते। पूर्णांक संख्यांची बेरीज, वजाबाकी हे सगळं दिलेलं असतं। अपूर्णांकावरील क्रिया असतात बघा। अपूर्णांक मुलांना म्हणजे 4थी पासून चालू आहे, त्याची बेसिक माहिती 4थी पासून चालू आहे, पण अपूर्णांक पुढे पुढे त्या अपूर्णांकाचे विस्तारित रूप कसं आहे हे या 6वीच्या सिलेबस मध्ये दिलेलं आहे बघा। हे सगळे जे व्हिडिओ आहेत मित्रांनो ते माझे आवड शाळेची या युट्यूब चॅनल मध्ये माझे हे सगळे व्हिडिओ मी टाकलेले आहेत। जर तुम्हाला यावर काही शंका असेल तर तुम्ही या गणितचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मित्रांनो। अपूर्णांकावरील सर्व व्हिडिओ माझे टाकलेले आहेत मी। अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय, छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय, पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे काय, हे सगळे माझे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता बघा। तसेच म्हणजे अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं, त्यानंतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, गुणाकार, व्यस्त याची सर्व माहिती या 6वीच्या सिलेबस मध्ये आहे। त्यानंतर दशांश अपूर्णांक असतो, त्यालाच आपण डेसिमल फ्रॅक्शन्स असं सुद्धा म्हणतो। स्तंभालेख असतो म्हणजेच आलेख कसा तयार करायचा याची पण माहिती यामध्ये दिलेली असते। त्यानंतर विभाज्यता म्हणजे काय आणि विभाज्यतेच्या कसोट्या हा पण व्हिडिओ माझा युट्यूबला आहे मित्रांनो, तो पण तुम्ही बघू शकता। जर तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या पाठ असतील तर तुम्हाला कोणताही भागाकार असू दे, 2 अंकी संख्यांचा असू दे, 3 अंकी संख्यांचा असू दे, 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी कितीही मोठी संख्या असू दे, जर तुम्हाला कसोट्या पाठ असतील तर तुम्हाला कोणताही भागाकार करता येणार आहे। त्यानंतर मसावी लसावी कसा काढायचा बघा। हे 5वीला थोडक्यात त्याची माहिती दिलेली असते तुम्हाला, पण 6वी मध्ये मसावी आणि लसावी यादी पद्धतीने, अवयव पद्धतीने, भागाकार पद्धतीने कसा काढायचा सगळी माहिती बघा 6वीच्या इयत्तेमध्ये दिलेली असते। त्यानंतर समीकरणे असतात, समीकरणे कशी सोडवावी, गुणोत्तर प्रमाण दिलेलं असतं म्हणजे पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी काय प्रमाण आहे, कसे प्रमाण काढायचे ते सर्व दिलेलं असतं। शेकडेवारी एकदम सोप्या भाषेत पहिल्यांदा सुरुवातीला शेकडेवारी काय, शेकडेवारी म्हणजे नेमकं काय आणि त्याची सोपी सोपी एक्झाम्पल या 6वीच्या सिलेबस मध्ये दिलेली असतात बघा मित्रांनो। हे सगळे व्हिडिओ माझे युट्यूबला आहेत। नफा तोटा आहे, नफा तोटा पण 6वीला आहे। नफा तोटा त्याची बेसिक माहिती व सर्व सोपी सोपी एक्झाम्पल 6वीच्या सिलेबस मध्ये आहेत आणि तो पण माझा व्हिडिओ युट्यूबला टाकलेला आहे। तुम्ही हे सर्व माझी प्लेलिस्ट ओपन करा, त्यामध्ये सर्व तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ दिसतील, ते तुम्ही सर्व पाहून तुम्ही अभ्यास करू शकता बघा। आता म्हणजे बँकेविषयी पण थोडक्यात माहिती दिलेली असते त्या सिलेबस मध्ये, म्हणजे खाते कसे ओपन करायचे, त्या खात्यांचे प्रकार कोणते, व्याज कसे काढायचे याची थोडक्यात माहिती दिलेली असते। सरळ व्याज म्हणजे काय आणि त्याची छोटी छोटी एक्झाम्पल पण दिलेली असतात 6वीच्या सिलेबस मध्ये। म्हणजे बघा 5वी पासून पुढे मुलांना सिलेबस मध्ये किती वाढ केलेली आहे मित्रांनो। हे सगळं परत पुन्हा याचे विस्तारित रूप पुन्हा 7वी मध्ये, पुन्हा 8वी मध्ये असं वाढत गेलेलं आहे। आता त्रिकोण आहे, त्रिकोणाचे गुणधर्म असतात, त्यामध्ये त्रिकोणाचे कोणकोणते प्रकार आहेत, मापे दिली असतात, त्रिकोण कसा काढायचा, हे सर्व त्या 6वीच्या सिलेबस मध्ये दिलेलं आहे। चौकोनाविषयी माहिती असते, चौकोनाचे प्रकार कोणकोणते आहेत ते पण सर्व सांगितलेलं असतं। त्यानंतर बघा भौमितिक रचना असते, कोनमापकाचा उपयोग करून, हे काय 5वी पासून मुलांना माहिती असतं कोनमापकाचा उपयोग कसा करायचा, पण थोडंसं डीपली दिलेलं असतं 6वी मध्ये की कोनमापकाचा उपयोग करून म्हणजे तुम्हाला एखादं माप दिलं असताना तुम्ही हा कोनमापकाच्या सहाय्याने काढा, हे सर्व मुलांना यामध्ये दिलेलं असतं बघा। आता हे सगळं झालं गणितची माहिती, एवढं सगळं गणित मध्ये एवढं सगळं मुलांना 6वीच्या सिलेबस मध्ये आहे। आता राहिला सायन्स विषय बघा। सायन्स मध्ये नैसर्गिक साधने म्हणजेच त्यामध्ये हवा, पाणी, जमीन, नेमकं सजीव म्हणजे काय, निर्जीव म्हणजे काय, प्राण्यांच्या मधील विविधता, आपत्ती व्यवस्थापन, हे सर्व त्या सायन्स मध्ये मुलांना दिलेलं असतं। त्यानंतर इतिहासमध्ये जर तुम्ही म्हणलात तर खंड उपखंडाची माहिती असते, इतिहासाची साधने कोणती कोणती आहेत याची माहिती दिलेली असते, हडप्पा संस्कृतीविषयी माहिती दिलेली असते। त्यानंतर नागरिकशास्त्र म्हणजे आपले समाज जीवन नेमके कसे आहे त्याची माहिती दिलेली असते।
त्यानंतर भूगोलमध्ये बघा, भूगोल काय आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. भूगोलला काय काय माहिती असेल बघा, भूगोलमध्ये सगळं पृथ्वीविषयी माहिती असते, हवामानाविषयी माहिती असते, त्यानंतर तापमान, महासागर, ही सगळी माहिती भूगोलमध्ये दिलेली असते. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण 5वी आणि 6वीचा सिलेबस बघितलेला आहे. तर स्टँडर्ड वाईज मुलांना हे त्या इयत्तेमध्ये मुलांना म्हणजे आलंच पाहिजे. जर आलं तर मुलांना पुढचा सिलेबस एकदम सोपा जाणार आहे. त्यांना 10वी पर्यंत काहीही अवघड वाटणार नाही. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये 5वी आणि 6वीचा सिलेबस बघितलेला आहे. आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये 7वी आणि 8वीचा सिलेबस काय काय आहे आणि मुलांना काय आले पाहिजे हे पाहणार आहोत. जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मग पुन्हा आपण असंच भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.